नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षक एज्युकेशन ट्रिक्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण ई व्ही एसचे दुसरा पार्ट म्हणजे आपण पहिल्या पार्टमध्ये 20 प्रश्न घेतले होते. सेकंड पार्टमध्ये आपण आज 20 प्रश्न घेणार आहोत. खूप महत्त्वाचे आहेत, तसेच त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. बघा, आपण वेळ न घालवता आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण एक्झामपर्यंत आपण TETचे सर्व विषयाचे आपण बरेच MCQची प्रॅक्टिस घेणार आहोत. त्यामुळं तुम्हाला त्यातून बरेच प्रश्न काय होणार, क्लिअर होणार आहेत. कशा पद्धतीचे प्रश्न येतात परीक्षेमध्ये हे तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा, चला आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे, जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेले कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेले कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, सातारा जिल्ह्यामध्ये. कुठं आहे? तुमचं सुद्धा उत्तर ते आलं असेल. बघा, हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर कास पठार हे दुर्मिळ फुलांसाठी प्रसिद्ध आहे. बघा, 2012मध्ये युनेस्को यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये केला आहे. याची महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असेही त्याला म्हटलं आहे. काय महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 21%. बघा, किती? 21%. हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असतं तर नायट्रोजनचं असतं. ते किती टक्के असते तर 78% असतं. किती? 78% असतं. त्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं तर आपण सांगितलं आता 21% ऑक्सिजनचं प्रमाण. आणि कार्बन डायऑक्साईडचं किती प्रमाण असतं तर 0.03%. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, कशाचं? हे 78% कशाचं असतं? नायट्रोजनचं. 21% ऑक्सिजनचं. 0.03% हे कार्बन डायऑक्साईडचं असतं. हे तिन्ही तुमच्या तिथं 3 प्रश्न तयार झाले. हवेमध्ये किती प्रमाण असतं? 21%. नायट्रोजनचं किती असतं? 78%. आणि कार्बन डायऑक्साईडचं किती असतं? 0.03%. चला पुढचा प्रश्न बघा. चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? बघा, चिपको आंदोलन कशाशी संबंधित होतं बघा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, वृक्ष संवर्धन. कशासाठी? वृक्ष संवर्धन. बघा, हे कुठं झालं होतं तर 1973 साली. किती साली झालं होतं? 1973मध्ये उत्तराखंडामध्ये झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी कुणाच्या नेतृत्वाखाली झालं होतं तर सुंदरलाल बहुगुणा. बघा, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं होतं. लोक त्या झाडाने काय केलं तर तिथं मिठी मारून उभे राहिले होते. त्यालाच आपण काय म्हणतो? चिपको आंदोलन. त्यालाच आपण कशा संबंधित आहे तर वृक्ष संवर्धनासाठी. चला पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरात रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? मानवी शरीरात रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? बघा, उत्तर देण्याचा पटकन प्रयत्न करायचा आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विल्यम हार्वे. विल्यम हार्वे यांनी काय केलं? रक्तभिसरणाचा शोध लावलेला. बघा, सर्वप्रथम रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला तर विल्यम हार्वे यांनी. एडवर्ड जेनर यांचे काय आहे? देवीची लस शोधली. कशाची? देवीची लस शोधली. तर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. बघा, 3 प्रश्न तुमचे तयार झालेले आहेत. बघा, रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला तर विल्यम हार्वे यांनी. आणि एडवर्ड जेनरनी काय केलं? देवीची लस शोधली. आणि फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. बघा, फ्लेमिंग यांनी कोणाचा तर पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलिनचा. चला पुढचा प्रश्न बघा. असेच सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, एका प्रश्नावर तुमचे 1, 2, 3 प्रश्न तरी तुम्हाला इथं त्याबद्दल माहिती मिळेल. असेच प्रश्न येतात, वेगळं काहीच येत नाही. चला
बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी काय करायचं आहे, लाईक करून घ्यायचं आहे. चला 5वा प्रश्न, इटाई इटाई हा रोग कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? बघा, इटाई इटाई हा रोग कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅडमियम. कोणत्या धातूच्या प्रदूषण होतो तर कॅडमियम. बघा, पाण्यातील कॅडमियमच्या प्रदूषणामुळे हा हाडांचा होतो. बघा, हाडांचा आजार असतो हा कॅडमियम. पहिल्यांदा कुठं हे झाला तर हा रोग तर जपानमध्ये आहे. पाऱ्याच्या प्रदूषणामुळे पाऱ्यामुळे कशा होतो तर मिनीमाता हा रोग होतो. बघा, मिनीमाता हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, कधी कुठला प्रश्न येईल सांगता येत नाही. इटाई इटे हा रोग कोणाच्या धातू? कॅडमियमच्या. आणि पारा मिनी माता हा रोग पाऱ्याच्या प्रदूषणामुळे होत असतो. चला पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? बघा, ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला येतो म्हणजे येतोच. ह्या सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि संवर्ध सूची याच्यामध्ये कोणकोणते विषय, कुठले कुठले घटक येतात हे तुम्ही करूनच ठेवायचं आहे. बघा, सांगा, भारतीय राज्य शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समवर्ती सूची. कशामध्ये येतो शिक्षण हा विषय तर समवर्ती सूचीमध्ये. असा विषय ज्यावर समवर्ती सूची म्हणजे काय, केंद्र आणि राज्य सरकार राज्य हे दोन्ही पण त्यामध्ये काय करू शकतात तर कायदे करू शकतात. बघा, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने शिक्षण हा विषय कशामध्ये केला आहे तर समवर्ती सूची 1976 मध्ये. बघा, 1976 मध्ये कितव्या घटना दुरुस्तीनुसार? 42व्या घटना दुरुस्तीमुळे कशामध्ये शिक्षण हा विषय कुठे गेला आहे? समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 7. बघा, सूर्यमालेतील लाल ग्रह कोणाला म्हटले आहे? सूर्यमालेतील लाल ग्रह कोणाला म्हटले आहे? लाल. बघा, तर याला काय म्हटलं आहे? मंगळ याला. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. बघा, मंगळाच्या पृष्ठावर काय असतं तर लोह ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. कशाचं? लोह ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्याने तो लाल रंगाचा दिसतो. कशाचं? लोह ऑक्साईड. मग लक्षात ठेवायचं, लोह ऑक्साईडचं प्रमाण तिथं जास्त असल्यामुळे काय होतं तो लाल रंगाचा दिसतो. शुक्र हा कसा आहे तर सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह आहे. शुक्र हा कसा आहे? सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह. आणि शनीला कसं कडं असतं वरती, त्याला शनी म्हणायचं. आणि बुध हा सर्वात जवळचा ग्रह आहे. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? कलहारी वाळवंट कोणत्या खंडात आहे? बघा, पटकन सांगायचं उत्तर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा आफ्रिका. आफ्रिका खंडात कलहारी वाळवंट काय आहे? पसरलेले आहे. आणि आशियातील सर्वात मोठं वाळवंट कुठे आहे माहिती आहे का रे? गोबी. गोबी हे आशिया खंडातील सर्वात मोठं वाळवंट आहे. आणि भारतातील कुठलं? भारतातील तर थार आहे. थार. गोबी हे कुठलं? आशियातील. आणि भारतातील थार हे काय वाळवंट सर्वाधिक मोठे आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 9वा प्रश्न बघा, पेशीचा शोध कोणी लावला? बघा, असे शोध कोणी लावले हे प्रश्न सुद्धा तुम्हाला येतात. बघा, विज्ञानच्या पुस्तकामध्ये जे येतात ना, शनी शोध लावला, हे तुम्ही करून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला कारण 5वी ते 10वी पर्यंतची विज्ञान, इतिहास, भूगोल हे पाठ्यपुस्तक NCERT काय करायचे? वाचायचे आहेत. त्यातले महत्त्वाचे पॉईंट तुम्ही नोट्स काढायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे? त्याचा जास्त फायदा होणार आहे. बघा, पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी काय लावला? पेशीचा शोध लावलेला आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ह्याच्यावर सुद्धा असे सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. लोकसभा, राज्यसभा हे तुम्ही करून ठेवायचं आहे. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो?
तर कोण? सरपंच. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोणाकडे असते? तर सरपंचाकडे असते. चला पुढचा प्रश्न बघूया. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या तारखेला पाळला? बघा तुम्ही दिनविशेषसुद्धा करून तुम्हाला दिनविशेषसुद्धा विचारले जातात. जागतिक लोकसंख्या दिन कधी पाळला जातो? तर 11 जुलै रोजी. कधी? 11 जुलै. बघा वाढत्या लोकसंख्येच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस काय केला जातो? लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. 5 जून हा काय? पर्यावरण दिन. 22 मार्च हा जागतिक जल दिन. हे 3 तुम्ही लक्षात ठेवा. जागतिक जल दिन कधी असतो? 22 मार्च. 5 जूनला पर्यावरण दिन. चला पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण साधारणपणे किती टक्के असते? मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 65 ते 70%. हे कशासाठी असतं? तर पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचनक्रियेस मदत करते. चला पुढचा प्रश्न बघूया. भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. भरतपूर हे कुठं आहे? राजस्थान येथे आहे. बघा राजस्थानमधील भरतपूर येथे काय आहे? तर केवळादेव घाना राष्ट्रीय उद्यान आहे. कुठलं? केवळादेव घाना राष्ट्रीय उद्यान आहे. जागतिक स्तरावर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. कुठलं? केवळादेव घाना राष्ट्रीय उद्यान. हे हिवाळ्यात सायबेरिया बघा कॉन्च हे जे आहे पक्षी ते तिथे येत असतात. सायबेरियन क्रॉन्च पक्षी कुठे येत असतात? तिथे भरतपूर या अभयारण्यामध्ये येत असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिनमुळे. चला कशामुळे तांबडा रंग? हिमोग्लोबिन या लोहयुक्त प्रथिन असतं त्यामुळे रक्ताला कसा रंग प्राप्त होतो? तर लाल रंग. आणि मेलेनिनमुळे कसे तर त्वचेचा रंग होतो. मेलेनिन हे त्वचेचा रंग निर्माण करतं. चला पुढचा प्रश्न बघूया. 15वा प्रश्न बघा. सूर्यप्रकाशामुळे त्वचेमध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? त्वचेमध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन क्रमांक डी जीवनसत्व हे सूर्यप्रकाशामध्ये तयार होत असतं. ड जीवनसत्व. या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? सांगा. डी जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे. ए जीवनसत्व रातांधळेपणा होतो आणि डी जीवनसत्वामुळे कोणता रोग होतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पहिले कासव संवर्धन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले कासव संवर्धन केंद्र कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी वेळास. रत्नागिरी जिल्ह्यातील बघा हे वेळास आहे गाव. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी जगप्रसिद्ध आहे बघा. कशासाठी? कासव महोत्सव. येथे दरवर्षी कासव महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. कासव संवर्धन केंद्र कुठं आहे? वेळास रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याचे एकक कोणते? ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याचे एकक कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेसिबल. डेसिबल हे काय करतं? तर ध्वनी प्रदूषणाची पातळी. बघा संभाषणाची पातळी किती असते? तर 60 डेसिबल. आणि 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज आपण कानावर घातक ठरू शकतो. आपल्या कानावर 85पेक्षा जास्त जर डेसिबल आवाज असेल तर तो आपल्या कानासाठी काय ठरू शकतो? घातक ठरू शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा 18वा प्रश्न. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशाच्या माध्यमातून केले जाते? सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशाच्या माध्यमातून केले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोलर सेल किंवा सोलर घट आपण त्याला म्हणतो. बघा सूर्यप्रकाशाचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. सूर्यप्रकाशाचे कशामध्ये विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याची क्षमता कशामध्ये असते? सोलर सेल किंवा सौर घट यामध्ये असते. चला पुढचा प्रश्न बघूया.
पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या 2 राज्यांच्या सीमेवर आहे? पेंच कोणते आहे? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवर काय आहे तर पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे. बघा, पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र कुठं आहे तर नागपूर जिल्हा आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे. चला आपला शेवटचा प्रश्न आपण बघूया. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काय लिहिली? ग्रामगीता लिहिलेली आहे. त्यांनी या स्वच्छतेचे आणि समाजसेवेचे महत्त्व सांगितलेले आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे? स्वच्छता आणि समाजसेवेचे महत्त्व बघा ग्रामगीतामध्ये सांगितलेले. बघा, अशा प्रकारे आपण EVSचे 20 प्रश्न, महत्त्वाचे 20 प्रश्न बघितलेले आहेत. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला जास्तीत जास्त तुमच्या शिक्षक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे. त्यामुळे याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. आपण बघा 20 प्रश्न म्हटलो, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन सांगितली. त्यामुळे तुमचे इथे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव काय झालेला आहे. त्यामुळे काय करायचं आहे, असेच प्रश्न आपण असंच प्रश्नांचा सराव शेवटपर्यंत घेणार आहोत. त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जाता जाता सगळ्यांनी लाईक करायचं आहे. चला तर आज आपण इथेच थांबूया. आणि तुमची काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. कोणत्या विषयाचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, कशाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. चला तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.